नमस्कार मंडळी, हा टी-आर-पीचा जमाना आहे. टी-आर-पीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. अशातच स्टार प्रॉवर सुद्धा लवकरच नवी कोरीव मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा एक प्रोमो नुकताच स्टार प्रॉने शेअर केला आहे. नाती जपणं जितकं सुंदर तितकंच कठीण असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशा नात्यांच्या अनोख्या गुंफनाची गोष्ट घेऊन स्टार प्रॉ वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला नवी कोरी मालिका घेऊन येते. या नव्या मालिकेचं नाव आहे सुना येती घरा. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्याने घडणाऱ्या बदलाची कथा घडवणार आहे. तर ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबाची. एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आणि त्या जखमांनी काही कठोर निर्णयांना जन्म दिला. त्यामुळे आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आई वडिलांच्या पसंतीने लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो. मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर घरात सुख समृद्धी नांदेल का? की नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल? याची भावनिक आणि रंजक गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीपा परब, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत असे दमदार कलाकार पाहायला मिळणार आहेत. अशोक शिंदे आणि दीपा परब ही नवरा बायकोची जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शर्मिष्ठा राऊत ही या मालिकेमध्ये निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशोक शिंदे हे आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले, स्टार प्रॉ सोबतची ही माझी 9वी मालिका. पुन्हा या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माणसं जपणारा कुटुंबवत्सल असं शिवनाथ हे पात्र मी साकारतोय. आपलं कुटुंब पाठीशी असेल तर जगातली कोणतीही लढाई जिंकता येते असा त्याचा ठाम आत्मविश्वास आहे. त्याची मुलं म्हणजे त्याचा अभिमान, त्याच्यावर त्याचा जीव आहे. त्यांना चांगलं वळण मिळावं म्हणून तो कधी कठोरही वागला नाही, पण मनात कायम काळजी आणि प्रेम आहे. भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पडेल, असं यावेळी अशोक शिंदे म्हणाले. तर दीपा परब ही बऱ्याच कालावधीनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करते. स्टार प्रॉ सोबतची ही तिची पहिलीच मालिका आहे. उमावती असं तिच्या भूमिकेचं नाव असणार आहे. तर शर्मिष्ठा राऊत ही पद्मावती हे खलनायकी पात्र साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शर्मिष्ठा म्हणाली, पद्मावतीचा वेगळाच दरार आहे. कपटीपणा तिचा स्वायी स्वभाव आहे. आपली श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे असा तिचा अट्टास असतो. बोलताना ती कुणाचीच पर्वा करत नाही. समोरच्याला काय वाटेल याचा ती अजिबात विचार करत नाही. तर सुना येती घरा ही मालिका आता कधीपासून स्टार प्रवाहच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते, यासोबतच या मालिकेमध्ये अजून कोणकोणते कलाकार झळकतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.